दादू काय बघतस, मग चॅनल सबस्क्राईब कर. गुड मॉर्निंग, नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मजेत असणारच ना आणि मजेतच राहा. तर आपल्या या ज्योती पाटील ब्लॉग चॅनल तुमच्या सगळ्यांचं मी सहर्ष स्वागत करते. तर आजचा दिवस असा आहे की आज आहे अक्कासाहेब म्हणजे मम्मी ज्यांना आपण बोलतो त्यांच्या घरी फेऱ्यांचं सॉन्ग आहे आणि फेऱ्यांच्या सॉन्गसाठी आम्ही सगळे चाललो आहोत. मी, अनुराधा आणि पनवेलवरून रोशनी म्हणून एक आहे ती, अजून रश्मी आहे, अक्कासाहेब आहेत, नीता आहे आणि त्यांच्याच घरी शूट आहे. तर चला मी चालली आहे त्यांच्या घरी शूटिंगला. तर ब्लॉग पूर्ण बघत राहा. आपले जसे ब्लॉग पडतात तसे प्लीज लाईक करा आणि लाईक केल्यावर छोटीशी कमेंट्स करा माझ्यासाठी. तर चला आपण निघूया. खूप लेट झाला आहे. मी घरातून आता बांगड्या घातल्याच, पण जाता जाता एवढी भूक लागलेली आहे मला तर आता मस्त गरम गरम समोसे खाते, समोसा खाते, समोसे नाही समोसा एकच, समोसे म्हणजे अनेक. ते एक समोसा खाते आणि पटकन निघते अक्कासाहेबांच्या घरी. जाताना रस्त्यातनं मला अनुराधा आणि रोशनी घेऊन जाणार आहेत, तर त्यांना पण दाखवेन तुम्हाला. चला निघूया. सो फ्रेंड, आता मला इथे पिकअप केलेलं आहे अनुराधा आणि केलेले ताई, थँक्यू. इकडे बघा एकदा वेलकम. आणि पहिल्यांदा त्यांच्या भेटले, खूप छान वाटले भेटून. आणि इकडे आपले अनुबाई तर आहेच, मला पहिल्यांदा भेटले. अनुबाई आपली जन्मापासूनच आहे मला दिलेली. तर आणि जन्मापासून ही ट्रॉफी आम्हाला दिलेली आहे, मरणाची ट्रॉफी. बाबा बाबा वाट तुला सांग कधी पोचणार आपण? मला वाटतं उद्या पोचू आपण. एवढी ट्रॉफिक आहे ना, आल्यापासून कल्याण झालं. बघू आता गाईज आम्ही कसे पोचतो काय ते. तर गाईज आम्ही आता उतरलोय. 4 घंटेचा प्रवास करून आम्ही आलोय माथेरानच्या, फिरून आलोय. खूप दिवसांनी पुन्हा आपण साई ब्राह्मण या बंगल्यात आलेलो आहोत अक्कासाहेबांच्या घरी. हे अशा प्रकारे जर ब्लॉगिंग केलं तर कशी झालेल? जागच्या जागी ब्लॉगिंग. ते त्यांची अजून तयारी झाली नाहीये. हा तिकडे बघ. झोपेतून आलं कसं वाटतंय? नको, माझ्या चेहऱ्यात बघू नका. आणि तर आहे कुठं आहे कुठं? निघले गाईज, हे बघा 12 वाजले. आता ठीक आहे भाऊ, इथं लावा. काय ग कुठनं माथेरान आलं ना आपण? 7 वाजता निघाले. 7 वाजता निघाले, आता पोहोचलो आम्ही. ट्रॉफिक एवढी ना मरणाची, तुला काय बोलू, असं वाटतं माथेरानला जाऊन आलो. ताई बोल, काय बोलू नको. ताई वालवण स्टेशन जाऊन आलो. पाहिजे होतं तुम्ही. तू जेवण बनवून बारीक झाली, मला माहितीच नाही. चला बस. चला आपण आता जाऊया. नमस्कार नमस्कार. अरे नमस्कार. तुम्ही अनुराधा पाटील का? हो मी अनुराधा. ते विचारलं तुम्ही ज्योती पाटील. हे बघा आमचं, मी डोंबिवलीकरचं वाटायला रस्ता दोन अजून पण प्रेम आहे. आणि खूप दिवसांनी पुन्हा या घरात मी आले. आम्ही गेलतो माथेरानला. आम्ही माकडांना भेटायला गेलतो. त्यांना भेटून आलो. त्यांच्याकडनं मेकअप कसा करायचा हा कोर्स पण शिकून आलो. आता आम्ही आमच्यावरती ट्राय करणार आहोत. तर चला बॅगी ठेवूया. पहिले पंत्या काढल्यात काय, एकदम फुल तयारी आहे म्हणजे एकदम. बघा अजून अक्कासाहेबांचा मेकअप झालेला नाही. आम्ही सकाळी 7 वाजल्यापासून निघालोय. तुमची वाट बघता आम्ही गेलेलो माथेरानला. का? तिथे माकडांना भेटायला गेलेलो, मेकअप कसा करायचा शिकायला. ट्रॉफिक मध्ये एवढं अटकलो, मरणाची ट्रॉफिक. जाम ट्रॉफिक होती. जाम. त्या सांगू कशा दिसतोय ते. आतमध्ये काय चालू आहे? काय ग? बघू जरा. अच्छा, नवीन माणूस आला. नवीन आहे का? स्टोर रूम मध्ये टेलर आहे. मस्त स्टोर रूम आहे. अक्का त्यांचा स्टोर रूम नव्हता बघितलेला. अक्कासाहेबांचा स्टोर रूम बघू दे मला. स्टोर रूम चांगलाच असतो. स्टोर रूम मध्ये काय असतं? शोपीस. रेसिपी बनवते ती, रेसिपी बनवते. तू विचार कर किती भारी बनवते ती. तर खरंच घरात बनवलेत का? बनवायला घेतलं. तर इथे बघा सोय किती भारी केलेली आहे. कुक आपली नीता, तुम्ही तिच्या रेसिपी बघता. तर चॅनलचं नाव काय? कुक विथ नीता. आणि आज घेतलेत वडेपाव बनवायला. एवढे वडेपाव बनवले. अरे वा, तुला एवढी आवड काय जेवण बनवायची?
दीपावली म्हणाले गुड्डूनी नम्रतानी ना ती ताई प्रियाताई अच्छा. मेकअप आर्टिस्ट हा. तिने आता लवकरच आले आपल्याला 7 वाजता लागेल ना सगळं हे हा ते गणपतीला मांडायला हा पूजेसाठी आता सॉरी सॉन्ग साठी लागेल शूट साठी म्हणून बनवले. आणि हे वडेपाव आता हे वडेपाव तू जर राहिले ना नीता एक काम कर आपण नाक्यावरती स्टॉल लावले लगेच विकायला बस तिथे. इतना टाइम है क्या इतना टाइम नाही आहे. तुला पण तयारी करायची असेल ना तू नाही तिला किचन मध्ये दिलंय का. अच्छा असू दे तू किचन मध्ये राहा मी तुला भेटायला येत जाईन मध्ये मध्ये शूट सोडून भेटायला येत जाईन काय काय चाललंय बघायला तुझं. चल मी टेस्ट करून बघते तुझा वडापाव कसा आहे. हा मोबाईल घेतले त्याला लाईव्ह लावून ठेवलंय इकडे ब्लॉग साठी एक मोबाईल अजून देऊ का. गाईस हे बघा आम्ही विदाउट मेकअप असा असतो. आणि आता हा वडापाव आहे ना स्पेशल वडापाव आहे कारण हा नीतानी बनवलेला आहे. नीताच्या हाताचा वडापाव तुम्हाला खायचा असेल तर लगेच तुम्ही दाखवलेला या तुम्हाला ॲड्रेस पाठवून ठेवते ना गुगल पे तुम्ही मला करा आणि वडापाव खायला तिच्या हातचा या. तर चला मी खाऊन बघता. सो फ्रेंड्स मी तयार आहे नवीन गणपती सॉन्गसाठी. आणि हा जो माझा सुंदर असा लुक आणि हेअरस्टाईल पासून सर्व जो केलेला आहे तुम्ही आय मेकअप बघू शकता किती सुंदर केलेला आहे. तो केलेला आहे शबनम मेकअप आर्टिस्टने. आणि जर तुम्हालाही असा लुक करायचा असेल तर मी तुम्हाला त्यांचा डिस्क्रिप्शनमध्ये नंबर आणि कॉन्टॅक्ट आणि इन्स्टा आय डी टाकणार आहे तर लवकर कॉन्टॅक्ट करा तुम्ही शबनमला. आणि माझ्यासोबत अजून खूप जणींचा तिने मेकअप केलेला आहे. ज्यांचा मेकअप केला त्यांना दाखवते. सध्या माझ्याजवळ आहे पायल. तर पायलचा पण मेकअप किती सुंदर. आणि हिचा मेकअप आहे ना सकाळी 8 वाजता गेलाय. 8 वाजल्यापासून ती तयारी करते आणि हिच्या नंतर आम्ही रेडी झालोय. पण तिचा पण खूप छान मेकअप केला. बेस अजून पण छान आहे. आणि अनुराधा पण केलाय. मी अनुराधा तुम्हाला दाखवते. तर अनुराधा ही बघा सगळे एकदम जलपर्यंत तयार झालेले आहेत. कोलिन नागफेळ एकदम तयार झालेले आहेत. आणि कशा वाटतो आम्ही कमेंट्स करून नक्की सांगा. आणि शबनमला मेकओव्हरला लवकरात लवकर जास्त ऑर्डर द्या तुम्ही गाईज. लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा. हे काय आहे आम्ही अजून जेवलो नाही. चार ताटे जेवलास बोलतो तू भाजी सकाळपासून जेवण भाजी. अरे बाबा तू पण माझ्या मागच्या चला जेवून घेऊ. चला ही सगळं तरी नवीन प्लॅन असेल. तुम्ही माझा व्हिडिओ घेताना मी पण तुमचा घेईन. तुम्ही तरी जेवताना बिंदाच जेवता कसा तुमची लिस्ट अन्ना तुमची लिस्ट जेवता कशा जेवता लिपस्टिक लावल्यावर अगं बाई. चला चला आपण जेवून घेऊया. जमली का अजिबात जमली. कशी काय ग एवढी स्पीड तुला. सगळं जेवण तिने आज केलंय. आता काय केलंय नीता. आता आलू वडे तळायला घेतलेत तिने. आणि याच्यात काय काय जेवण केलेलं. डाळ भात वाटाण्याची भाजी. म्हणजे पूर्ण जेवण तुम्ही एकटीनेच केलंस. हा मामा होता कटिंगला. बघा नुसते लोक काय बोलतात या रील स्टार नुसतं रील काढतात घरात काम नाही करत. तर बघा अख्खा जेवण एवढ्या पब्लिकचं जेवण तिने एकटीने केला ना. आता वड्या तळायला घेतल्यात. मी आता जेवण टेस्ट करून कसा जेवण झाला का. वडापाव तर भारी होता एक नंबर. मम्मी कुठे. सो आता इथे रिहर्सल चालू आहे. हो सर हिंदी नाही मराठीत बोला. शिको अभी 1 2 3 4 1 2 1 2 3 4 5 6 7 8 आणि इथे गणपती किती सुंदर सजवलाय बघा. 1 मिनिट आपल्या शूटचा गणपती पहिले बघून घेऊया आपण. एक थांबा जरा दाखवते गणपती. एवढा सुंदर गणपती आणि मस्त खरंच बघून खूप छान वाटतंय. आणि हा अक्का साहेबांसारखा आहे. सजवायचं आहे अजून सजवायचं आहे त्याला. अच्छा मस्त आहे मस्त. चला चला. अच्छा मम्मीच्या ब्लाऊजला बघा काय काय आहे. नथ आहे हळदी कुंकू आहे. कृष्ण पण आहे. अच्छा मस्त वर्क केलेलं आहे. या साईडला कृष्ण आहे. बनवायचं ना छान मस्त बनवले ना.
तुम्हाला नंतर तोच हळदी कुंकू काढून सगळ्यांना हळदी कुंकू करेल. वा क्या बात है. नक्की त्याचा हळदी कुंकू काढणार का तो ब्लाऊज काढून द्या आम्हाला. नाही नाही हळदी कुंकू काढून. हळदी काढून कुंकू काढून देणार आहे. तर मित्रांनो बघा किती सुंदर. अजून आपल्या गणपतीला सजवायचं आहे आणि इथे रिहर्सल चालू आहे मस्तपैकी. सगळ्यांची रिहर्सल चालू आहे इथे. तर आता इथे रिहर्सल चालू आहे जोरात एकदम. आणि ही सरांची मुलगी आहे. 2 किती 3 4 मुली किती आहेत 4. वाट नाही तर उपट घालीन. अरे तुला सांगू तो का असं झाला. ए तू किती खुशी झाला माझ्या का हसत हसत. ये बर पावसात विक्रांतला शूट करायला लावलेली आहे. तशी येते मस्त आले पाऊस पण. जाते ना त्याला फुलं तोराला भेटत नाही. हा का मग पाऊस पण टाइम आले. डायरेक्ट दोन्ही डोकं बसला. सो फ्रेंड्स आता या सगळ्या घरी चाललेले आहेत. यांचा टेम झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता 9 वाजले. गणपती घेतला तो पण अजून आमचं बाकी आहे. बाकी डान्सचा टाईम झालाय. सगळ्या निघालेल्या आहेत. मम्मी थोडा जोरात. तर याची मस्त की गौर उचलून दिली आहे मम्मीच्या डोक्यावरती. बेस्ट सीन आहे अख्ख्या सॉन्ग मधला बेस्ट सीन. एक गप रे. चला मस्त बेस्ट सीन आहे. मम्मी गाईज शूटिंग तर संपले पण ही पोर आहे जी सकाळपासून किचन मध्ये आहे. तुम्हाला शूटिंगच्या ब्लॉग मध्ये नीताच दिसली असेल अख्खा दिवस आणि मी माझ्या ब्लॉग मध्ये तिलाच दाखवणार आहे. कारण आता रात्रीचे 11:30 होते तरी मॅगी करायला घेतली. पोरं कशी बसली. हो आणि तरी सांगतो जेवून जा बोलतं. तर चला असाच ब्लॉग मी इथंच संपवते.